नमस्कार, मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत आषाढ अमावस्येला गटारी नाव असे का पडले आहे आणि का साजरी करतात गटारी. अमावस्येची तिथी, धार्मिक शास्त्रीय महत्त्व जाणून घेऊयात. तर अनेकांना प्रश्न पडतो की या आषाढ अमावस्येला गटारी नाव असे का पडले, का साजरी करतात गटारी. धार्मिक शास्त्र आणि महत्त्व आपण जाणून घेऊयात. तर वैदिक पंचांगानुसार येत्या 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावण महिना सुरू होतोय. या महिन्याची अनेकांना आतुरता असते, मात्र काही जणांना त्याहूनही आतुरता असते, ती म्हणजे गटारी अमावस्येची. महाराष्ट्रात आषाढ अमावस्येला प्रचलित भाषेत गटारी अमावस्या असे म्हटले जाते. या अमावस्येनंतर पवित्र श्रावण महिना सुरू होतो. यावेळी मात्र अनेकांना प्रश्न पडतो की या आषाढ अमावस्येला गटारी नाव असे का पडले, का साजरी करतात गटारी. धार्मिक शास्त्रीय आणि महत्त्व आपण पुढे जाणून घेऊया. तर त्याआधी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. तर पुढे पाहूयात आपण आषाढ अमावस्या कधी आहे. तर अमावस्या प्रारंभ 11 ऑगस्ट 2026 रात्री 1:53 वाजता. अमावस्या समाप्ती 12 ऑगस्ट 2026 रात्री 11:06 वाजता. दीपपूजेचा दिवस बुधवार 12 ऑगस्ट 2026. गटारी हे नाव कसे पडले तर ते आपण पाहूयात. श्रावण महिना लवकरच सुरू होते, मात्र त्यापूर्वी आषाढ अमावस्या येते. महाराष्ट्रात आषाढ अमावस्येला प्रचलित भाषेत गटारी अमावस्या असे देखील म्हटले जाते. याचा सांस्कृतिक भाषेत गतहारी असा उल्लेख आहे, म्हणजेच ज्या आहाराचा त्याग करायचा आहे तो दिवस असा होतो. अनेकदा असा चुकीचा समज करून घेतला जातो की या दिवशी लोक अति मद्यपान करून गटारात पडतात, म्हणून याला गटारी म्हणतात. परंतु हा केवळ एक विनोद अर्थ असून धार्मिक किंवा ऐतिहासिकदृष्ट्या त्याला कोणताही आधार नाही. तर गटारीचा मूळ अर्थ काय आहे. तर श्रावणापासून चातुर्मासाचे कडक नियम सुरू होतात आणि अनेक जण मांसाहार मद्य वर्ज्य करतात, म्हणून त्याआधीचा शेवटचा दिवस म्हणजे गतहारी. गटारी मूळ शब्द आहे. गतहारी म्हणजे तामसिक आहाराचा त्याग, त्यानंतर तो आहार बंद. काळाच्या ओघात गतहारीचे गटारी झाले, ज्यानंतर त्याला बेछूट स्वरूप झाले. मूळ अर्थ संयमाच्या सुरुवातीचा होता, अतिरेकाचा नव्हे. तर गटारी का साजरी केली जाते ते आपण पाहूयात. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना सुरू झाला की मद्यपान, मांसाहार या गोष्टी वर्ज्य मानल्या जातात आणि त्याचाच आदल्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी महिन्याभरासाठी ज्या आहाराचा त्याग करायचा आहे ते भोजन या दिवशी केलं जातं. जसं की मांसाहार, अल्कोहोलयुक्त पेये, कांदा आणि लसूण यासारखे तामसिक पदार्थ. त्यामुळं श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी लोक मांसाहार करून श्रावणातील सर्व प्रथा पाळण्यासाठी सज्ज होतात. त्यामुळं महाराष्ट्रात गटारी अमावस्या साजरी केली जाते. तर गटारी अमावस्या का म्हणतात ते देखील आपण पाहूयात. महाराष्ट्रात आषाढ अमावस्येला अनेकदी गटारी अमावस्या असं देखील म्हटलं जातं. श्रावण महिन्यात अनेक जण धार्मिक व्रत, उपवास आणि सात्विक आहाराचं पालन करतात. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी आवडीचे पदार्थ खाण्याची आणि मित्रमंडळी, कुटुंबियासोबत एकत्र येण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. यामुळे आषाढ अमावस्याला महाराष्ट्रात गटारी अमावस्या म्हणूनही संबोधलं जातं. तर आषाढ अमावस्येचे अधिकृत धार्मिक नाव नाही. तर गटारी हा शब्द प्रामुख्याने लोकप्रिय बोलीभाषेतील आणि सांस्कृतिक वापरातील शब्द आहे. तो आषाढ अमावस्येचे अधिकृत धार्मिक नाव नाही. धार्मिक पंचांगात हा दिवस आषाढ अमावस्या म्हणून ओळखला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी दीपपूजा करण्याचीही परंपरा आहे. आषाढ अमावस्येला दिव्याची पूजा करून घरातील अंधकार दूर होऊन सुखसमृद्धी नांदावी अशी प्रार्थना केली जाते. त्यामुळे गटारी या लोकप्रिय नावाबरोबरच या अमावस्येला धार्मिकदृष्ट्याही विशेष महत्त्व आहे. तर हा असा आपला आजचा व्हिडिओ होता गटारी संदर्भात, म्हणजे गटारी अमावस्या संदर्भात. काही तुम्हाला प्रश्न पडले असेल तर व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी पहा, म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटतील. आणि आपल्याला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मी तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ आवडत जातील हे व्हिडिओमध्ये बनवत जाईन. तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी